गेला आतमध्ये, उलटा झाला. आम्हाला यामध्ये बसून जायचं होतं वरती. असं ही झिप लाईन होती, गंडोला राईड म्हणतात त्याला, पण ते आज बंद आहे नेमकीच. इथं बघा कसं ते खत घालतात झाडांना. हा बघा रेंज रोवर गाडीचा नंबर आणि हा शेफच्या गाडीचा नंबर. या गाड्यांचे नंबर इथे असे असतात. भूक लागली, आता आलोय मॅकडोनाल्डला. चला आता जेवण करूया. चला आज परत बर्गर मॅकडोनाल्डचं खाऊ आणि भेटू परत. ही जी वरती दिसते ना ती रोटरुयाची युनिव्हर्सिटी आहे. वरती एकदम डोंगरावरती बसवली त्यांनी. हाँ जी, किधर आए शैबा भाई? अभी हम आ गए हैं लेक पे जी। यहाँ पे लेक बहुत अच्छी है। और जिस काम के लिए आए थे हम वो गंडोला राइड के लिए कैसा लगा फिर आपको? सारा कुरकुरा हो गया। हमारा जो मूड था वो उसमें हमने जाना था। इतना दूर आए 250 किलोमीटर। भाई वो स्पेशल उसी के लिए आए थे, वो बंद था। अरे यार, अभी तो आगे का क्या प्लान है फिर? अभी आगे का देखते हैं, यहाँ से और कुछ ढूंढते हैं। ओके बघा मित्रांनो, ये बग्गी भी लगी हुई है, वहाँ से राइड कर सकते। बघा तुम्ही वातावरण इथलं मस्त असं वाटतंय. इथं ग्राउंडमध्ये म्हणजे पार्कमध्ये मुलं खेळतायत आणि तिथं समोरच लेक आहे मोठा, रोटरवा लेक म्हणून. पार्कमध्ये असं बनवलंय बघा, काय मस्त दिसतंय. येताना आतापर्यंत हा तिसरा लेक आहे. खूप स्वच्छ असं पाणी वगैरे एकदम, आणि झाडे ती अशी वाळलेली नाही येतं तशीच आहेत ते. आता स्प्रिंग म्हणून त्यांचा एक ऋतू असतो, त्याच्यामध्ये त्याला पानं येतात. हे बघा आता आलो तर आम्ही त्या लेक जवळ. किती स्वच्छ पाणी आहे तिथं. असं राईड करायला छोटंसं एरोप्लेन पण आहे. असं पाणी एकदम स्वच्छ असं लाकडावरती चालत. आणि ते पक्षी पहा छोटे छोटे. आणि हे असं छोटं एरोप्लेन असतं, ते पाण्यामध्ये उतरतं. आणि त्याच्या शेजारची फेरी क्रूज पण आहे इथं. आणि सभोवतालचं वातावरण हे बदक बघा कसे मासे खात आहेत. त्याने पूर्ण चोच खाली घालतो पाण्यामध्ये आणि मग ते मासे खातो त्याच्यामध्ये. गेला आतमध्ये, उलटा झाला. आता मासे काढून खातो. जवळून दाखवतो तुम्हाला कसं ते. शेफ क्या खा रही हो? वो नीचे से अपना खाने का भोजन निकाल रही है। हा माती खोदतोय, खोदण्याचं काम चालू आहे. पक्षीच पक्षी, एक कबूतर पण. जवळून बघा
एकदमच थंड वातावरण आहे तरी आत एकदम थंड पडले तर आणि काय शांत असं वातावरण आहे. काय झाडी येतात मस्त आणि हे पक्षी एकदम जवळ. बदक हे कबूतर इथं बसलेलं येतं. पार्कमध्ये काही माणसं पण येतात दुसरे. त्यांचा आवाज बघा तुम्ही. तिकडे शेप बसला होता, काय लेडीज बसला होता. आणि हे लांबून असं दिसतंय. आत्ता आलो होता मी रोटोरुआच्या सिटी सेंटरमध्ये. बघा काही भेटतोय का बघतो. पार्किंग करायची गाडी, पार्किंगसाठी ते पे करायला गेले शेफ. इथं अशी पार्किंग करावं लागते. खूप छान अशी सिटी रोटोरुआ. रोटोरुआ हे रोटोरुआ. आणि आता आम्ही त्या सिटीमध्ये फिरतोय. हे सिटी सेंटर आहे सिटीमधलं. असं काही तयार केलेलं आहे त्यांनी इथं. असे लॉटरीचे दुकान पण असतात तिथं. लोटो म्हणतात तिथं. बघत राहा फक्त. मी दाखवतो तुम्हाला ही रोटोरुआ सिटी. खूप छान असं वाटतं इथं. या गाड्या, यांची झाडं वगैरे, याच्या ट्रक्स वगैरे. त्या ट्रक लोक खूप वापरतात. आणि असे त्यांनी आर्ट्स पण रस्त्याच्या मध्ये वगैरे बनवलेले आहेत. हे बघा, हे लाकडापासून बनवलेलं आहे. रस्ता क्रॉस करत होतो, लगेच एक कारवाला थांबला आमच्यासाठी. हे लोकांचं संस्कृती कशी दाखवते. आणि हा इथं म्युझिक वाजवतोय. गाडी आली तर लगेच थांबलाय तो. दुसऱ्या चौकात आला आता. एक झाड बघा किती मस्त दिसतंय. आता 3:30 वाजलेत आणि कॉफी प्यायची इच्छा झाली. स्टारबक्स दिसलाय तर म्हणलं आता स्टारबक्समध्ये जाऊ कॉफी प्यायला. बघू आता कशी भेटते कॉफी स्टारबक्समध्ये. कॉफी इथं. चला आपली कॉफी घेतली स्टारबक्समध्ये आणि चाललो बाहेर आता. चला आता कॉफी पिऊन निघलो आता आम्ही. रोटोरुआची ट्रिप संपली. चला भेटूया. इथं डिझेलवरती कामाला कोणी नसतं. स्वतः घ्यायचं आणि स्वतःच डिझेल भरायचं. बघा इथं वरती. कितना $1 है पर लीटर प्राइस? पर लीटर $2.83 $2.83 आणि 83.6. ओके. आता गाडी फुल करून घेतो म्हणजे आता प्रवासामध्ये लागेल आम्हाला. भेटू प्रवासामध्ये. आणखीन काय बघायला भेटते जाताना. आता घरी चाललोत. जाताना काय काय दिसतंय दाखवतो तुम्हाला.
मित्रांनो पोहोचलो घरी आणि शेफ आणि संदीप पाजी हाँ जी ठीक है। क्या बोलना चाहोगे अभी? आप ऐसे ही और ब्लॉग्स बनाते रहेंगे और न्यूजीलैंड बहुत ही बड़ा है, बहुत ही सुंदर है और आप देखते रहेंगे। ओके थैंक यू। शेफ ओके बाय, थँक यू. ओके चला मित्रांनो आलं घरी, हे आपलं घर आहे आणि पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स मिळतील आणि तुम्ही सगळे व्हिडिओ पाहू शकता. चला भेटूया अशाच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.